विरोधक जे माझ्यावर जाळणारे, जे मला कोण लोक चांगलं म्हणत असतील, कोण लोक चांगलं म्हणते ते, काही लोक माझ्यावर प्रेम करते ते, काही लोक हे मला शिव्या देत असतील, काही लोक म्हणते हे चांगदेव जाधव ह्याच्यासाठी आणते महाराष्ट्रातला माहोल गरम करायसाठी, महाराष्ट्रातलं कुठं तर शांतीभंग करायसाठी, कुठं तर काहीतरी एकत्व निर्माण करायसाठी, कुठं तर वादळचं निर्माण करायसाठी, कुठं दंगे करायसाठी, महाराष्ट्रातली शांतीभंग करायसाठी, ह्याच्यासाठी नाही, ही शांतीभंग करायसाठी महाराष्ट्रात जे चाललंय, जे काय व्हायला लागलं त्या घटना डोळ्याने बघतोय. माझ्यावर अत्याचार, स्वतः माझ्या आईबापाला मारलं, माझ्या आईबापावरनी पण अत्याचार झाला, ही झाला, पण स्वतःवरनंच मी त्यातनंच एक मार्ग काढायला लागलो. तुमचा विचार तुमच्यापर्यंत पोचवायचा, छत्रपती संभाजी महाराजांचा विचार पोचवायचा, तुमच्यातले एक मार्फातून एक सहयोग जागृत करायचं. गोरगरिबावर कुठं अत्याचार होते, कुठं भ्रष्टाचार होते, त्याला एक अन्याय फोडायचं आणि त्या अन्यायाच्या माध्यमातून तुम्हाला एक नवीन इतिहास द्यायचा. इतिहासच्या माध्यमातून आपण जागृत करायची कामं करतोय. तुम्ही लक्षात ठेवलं तर, तुम्ही हे केलं तर आपण तुमच्या आशीर्वादाने, तुमच्याप्रमाणे आपण काय पण करू शकता. महाराष्ट्रातल्या जनतेचा माझा एकट्याची ताकदीनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा, तमाम आया बहिणींचा आशीर्वाद, तमाम माऊलींचा, संपूर्ण महाराष्ट्रात ते काय चाललंय, आमच्यावर पण अत्याचार होतो, आम्हाला पण भाषणं करू नका, ही धमकी येते, ती धमकी. आता महाराष्ट्रातले प्रत्येक छत्रपती शिवरायांचा मावळा जुळला तर महाराष्ट्रात किती सपोर्ट होईल, किती काय होईल. भविष्यात आपण काय पण करू शकत आहे. तरुण पिढीला, गोरगरिबांना नोकरी लागत नाही, तर हे लागत नाही, कष्ट करतो मजुरी होत नाही, त्या कामगारांना कामं लागत नाही, ते हे लागत नाही, मजुरीसाठी, इकडंसाठी, ह्याच्यासाठी, त्याच्यासाठी भटका लागते, नोकरींसाठी, ह्यांच्यासाठी, त्यांच्यासाठी. वशिला असला, कोणाचा काय असला, त्याला लगेच नोकरी लागते. त्या गरीबाला, ह्यांना, त्यांना, बाकीच्यांना, छोट्या छोट्या जातींना, गरीबावरती काय बलेच अत्याचार होतो. महाराष्ट्रात गुंडेगिरी वाढते, भाईगिरी वाढते, पण आपल्या लोकांनी कसं लक्षात ठेवायचं, जे चांगल्यासाठी लढत आहे त्याच्या मागं पळायला पाहिजे, आणि जे खोटं बोलते त्याच्या मागं जनता पळते, जे खऱ्याच्या मागं पळते. तुम्हाला सांगतो, आज मी सामाजिक माणूस, चांगदेव जाधव एक सामाजिक कुटुंबातला, गरीब कुटुंबातला मी लय मोठा माणूस नाही. जनता माझ्या मायबापानं, संपूर्ण महाराष्ट्रातल्या आया बहिणीनं मी लय मोठा माणूस नाही, लय श्रीमंत नाही, मी सामाजिक माणूस आहे, एक गरीब माणूस आहे. तुमच्यावने जगणारा जीवन, एक साधं सिंपल जीवन जगणारा. आज हिता असतो, उद्या तिकडं असतो. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी ब्लॉग बनवायसाठी, भाषणं करायसाठी, हे करायसाठी तुम्ही मला लाईव्ह मगाशी तुम्ही बघितलं ब्लॉगच्या टायमाला, तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून मी तिथं आवाज दिला, मी मागणं आवाज दिला, आवाज ट्विट केला, हे केलं. हे गरिबांची कंडिशन, हे अत्याचार होते, हे गरीबावरती असा अत्याचार होते, अशी कंडिशन असते. ह्याच्यामध्ये आपण अनाथ आश्रममध्ये पोचवतो. त्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये जेवढं आपल्या हातातनं गरीब कार्यकर्त्याच्या हातानं जेवढं सहकार्य होते तेवढं सहकार्य करायचं, जेवढं जनतांची कामं करायचं, गोरगरिबांची सेवा करायची. त्यातनंच भगवंत आम्हाला आशीर्वाद देतोय, त्यातनंच प्रेरणा देतोय, त्यातनंच विचार देतोय. जय हिंद, जय छत्रपती. काय चुकलं तर मला माफ करा. जय हिंद, जय छत्रपती.